नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्स. मित्रांनो, आनंदाची बातमी की काल रात्री 11च्या सुमारास वनरक्षक भरती यांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे आणि खूप उत्साहाने किंवा उत्सुकतेने वाट बघणारे जे विद्यार्थी होते मागच्या काही महिन्यांपासून त्यांच्यासाठी ही एक मात्र खूप आनंदाची पर्वणीच ठरली आहे की यांचा रिझल्ट डिक्लेअर झाला. पण अजूनही पूर्ण सर्व जिल्ह्यांचा रिझल्ट डिक्लेअर झालेला नाहीये. पण जसं महाराष्ट्र वनरक्षक भरती 2023 पेसा वगळून इतर जिल्ह्याचे निकाल जाहीर झाले. टोटल 36 जिल्ह्यापैकी 13 जिल्हे असे होते जे पेसाच्या अंतर्गत होते. त्या 13 जिल्ह्यांना सोडून इतर 23 जिल्ह्यांपैकी 23 जिल्ह्यांपैकी 11 जिल्ह्यांचे निकाल सध्या तरी त्या स्क्रीनवर किंवा त्यांच्या साईटवर प्रदर्शित होत आहे. आणि त्या 11 पैकी पण 2 नागपूर आणि ठाणे यांचा निकाल सध्या तिथे दिसत नाही आहेत. तर यामुळे विद्यार्थ्यांना खूप सारे प्रश्न पडले आहेत. विद्यार्थ्यांना यामुळे खूप सारे प्रश्न तयार झाले आहेत. तर ते प्रश्न काय ठळक मुद्दे किंवा विद्यार्थ्यांचे प्रश्न उत्पन्न झाले. आता हा रिझल्ट कसा बघायचा किंवा कोणत्या साईटवर जायचं किंवा लिंक काय आहे हे सर्व तुमच्यापर्यंत पोहोचून गेलेलं असेल ते मला सांगण्याची गरज आता पडायला नको. आपण हा जो निकाल जाहीर झाला तर त्याचे परिणाम काय घडले किंवा विद्यार्थ्यांचे काय प्रश्न तयार झाले किंवा विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता किंवा कुतूहल कोणत्या गोष्टीचं आलंय तर आपल्याला ते बघायचे. ठळक मुद्दे किंवा विद्यार्थ्यांमध्ये कोणते प्रश्न तयार झाले तर खूप सारे प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये तयार झाले आहेत. त्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला दिसतं नागपूर व ठाणे जिल्ह्याचा निकाल कधी लागेल, त्यानंतर 11 जिल्ह्याशिवाय इतर जिल्ह्याचे निकाल कधी लागणार, गुण कमी किंवा जास्त होण्याची शक्यता आहे का, नॉर्मलायझेशन झाले का किंवा होणार का, त्यानंतर ग्राउंड कधी होणार, 54 गुणवाले ग्राउंडसाठी पात्र आहेत का, आचारसंहिता जी समोर सुरू होणार आहे त्यामध्ये ग्राउंड होणार का किंवा अंतिम निवड कशी होणार, शिवाय फायनल कट ऑफ किती असेल, हे खूप सारे प्रश्न विद्यार्थ्यांच्या डोक्यात तयार झाले आहेत. आणि आपण या सेशनमध्ये या व्हिडिओमध्ये या सर्व प्रश्नांचे संभावित उत्तर बघणार आहोत. या सर्व प्रश्नांचे संभावित उत्तर की ठळक मुद्दे किंवा विद्यार्थ्यांचे प्रश्न कसे असतील. लक्षात घ्या, पेसा वगळून इतर जिल्ह्याचे निकाल जाहीर झाले. टोटल 36 जिल्ह्यांपैकी 13 जिल्हे असे आहेत, 13 जिल्हे की ते पेसाशी रिलेटेड आहेत. तर 36 मधून 13 कमी केले तर 23 जिल्ह्यांचे रिझल्ट डिक्लेअर होणार आहेत. पण तुम्ही ज्या साईटवर जाताय किंवा ज्या लिंकवर जात आहे त्यामध्ये तुम्हाला फक्त 11 जिल्ह्यांचे नावं दिसत आहेत. 11 जिल्ह्यांचे म्हणजे शिल्लक पुन्हा 12 जिल्ह्यांचे निकाल येणे पुन्हा शिल्लक आहे. पण त्या 11 शिवाय 2 जिल्हे असे आहेत नागपूर आणि ठाणे ज्यांचा रिझल्ट मात्र तिथे दिसत नाहीये. तर त्याचे कारण काय किंवा हे जे प्रश्न आहे त्याचे सोल्युशन्स काय आहेत त्याबद्दल आपण इथे चर्चा करणार आहोत. चला, क्वेश्चन नंबर 1 बघा. आता सकाळपासून कमीत कमी मला 8-10 फोन आलेत बरं का. सकाळपासून 8-10 फोन आले ते या प्रश्न क्रमांक 1 वरच आले की सर नागपूर व ठाणे जिल्ह्याचा निकाल कधी लागेल. म्हणजे त्यांनी त्या 11 जिल्ह्यांपैकी बाकी अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, औरंगाबाद जिल्हा, नाशिक, पुणे या सर्वांचे रिझल्ट तुम्हाला दिसत आहेत तिथे, पण ठाणे आणि नागपूरचा रिझल्ट दिसत नाही. त्याचं कारणही सांगतंय की थोड्या माहितीनुसार मला असं कारण मिळालं की नागपूर आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक होती जवळपास. आणि शिवाय सध्या ते लेखापाल किंवा अकाउंटंट किंवा इतर परीक्षांचे जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन सध्या सुरू आहेत ते स्पेशली नागपूर आणि ठाणेला सुरू आहेत स्पेशली. त्यामुळे सध्याचा तात्पुरता म्हणजे खूप लांब नाही, 1 किंवा 2 दिवसामध्ये आज किंवा उद्या किंवा परवामध्ये नागपूर आणि ठाणे यांचा पण तुम्हाला तिथे निकाल दिसेल किंवा तुम्हाला आन्सर की चेक करता येईल किंवा नाव शॉर्टलिस्टेड करता येतील. त्यामुळे ज्यांना हा प्रश्न पडला आहे नागपूर आणि ठाणेचा त्यांनी आता इतके महिने 2-3 महिने तर तुम्ही वाट बघितलीच आहे. 1-2 दिवस पुन्हा वाट बघा, निश्चितच ठाणे आणि नागपूरचा रिझल्ट सुद्धा तुम्हाला तिथे मिळेल. आणि ही जी अंतिम उत्तर त्यामध्ये तुम्हाला तुमचे गुण, तुमचं नाव आणि गुण चेक करणे आहेत. तर नागपूर आणि ठाणे यांनी थोडंसं 1-2 दिवस पुन्हा थोडंसं धीर किंवा संयम ठेवा, तुमची निराशा मात्र नक्की होणार नाही. राईट. चला, हा तर झाला प्रश्न क्रमांक 1. नंबर 2 सेम प्रश्न की 11 जिल्ह्याशिवाय इतर जिल्ह्याचे निकाल कधी लागणार. राईट. 11 जिल्ह्याचे जे डिस्प्ले होत आहेत त्यावर त्या साईटवर गेल्यानंतर 11 जिल्ह्याचे डिस्प्ले होत आहेत. त्यापैकी नागपूर आणि ठाणे सोडून राहिले फक्त 9 जिल्हे त्यांचे डिस्प्ले होत आहेत. पण टोटल 36 जिल्ह्यापैकी 13 तर पेसा अंतर्गतच आहेत. राहिलेले 23 पैकी 11 म्हणजे शिल्लक पुन्हा 12 जिल्हे जे आहेत
त्यांचे निकाल त्यांचे पण कधीही डिक्लेअर होणार आहे. तर जसं नागपूर आणि ठाणे 1-2 दिवसामध्ये होईलच, तसंच त्यांचे इतर जे जिल्हे आहेत ते पण शॉर्टलिस्टेड केले जातील आणि त्यांचा पण लवकरात लवकरच त्यांचा पण निकाल नक्कीच तुम्हाला बघायला मिळणार आहे. तुम्ही जर त्या जिल्ह्यातील असाल तर तुम्हाला पण थोडा संयम ठेवणे, थोडा वाट बघणे, जास्त वेळ लागणार नाही. चला क्वेश्चन नंबर 2च्या नंतर क्वेश्चन नंबर 3 ला येऊया की काय प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे. क्वेश्चन नंबर 3, गुण कमी किंवा जास्त होण्याची शक्यता आहे का? काही विद्यार्थ्यांनी मला फोन केला की सर निकालाला पण माझे जितके गुण होते, मला 88 गुण होते, 88च आहेत, काहीच वाढले नाही किंवा काहीच कमी झालेले नाही. तर त्यांनी मला विचारला हा प्रश्न की सर कमी किंवा जास्त होण्याची शक्यता आहे का? उत्सुकता तयार होते. तर कमी किंवा गुण जास्त होण्याची शक्यता आता सध्या नाही आहे. उत्तर काय आहे? नो. कारण ही तुमची फायनल आन्सर आहे, फायनल निकाल आहे, हा अंतिम निकाल आहे बरं का. आता यानंतर यामध्ये कुठलेही कमी जास्तपणा होणार नाही. तुम्हाला जर 88 गुण असतील, आता बघितल्यानंतर तुमचं नाव शॉर्टलिस्टेड झालं, तुमच्या नावाच्या समोर तुम्हाला 88 गुण दिसत आहेत, तर ते 88च राहणार आहेत. ते कमी पण होणार नाही, 86 पण होणार नाही, ते वाढणार पण नाही, ते 90 होणार नाही किंवा समोर जाणार नाही. ही फायनल ऑनलाईन रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. त्यामुळे आता यामध्ये गुण कमी किंवा जास्त होण्याची शक्यता बिलकुल मिळणार नाही. त्यामुळे या भरोश्यावर राहू नका की सर समोर काहीतरी वाढण्याचे चान्सेस किंवा कमी होतील याचे चान्सेस, असं काहीच होणार नाही. चला नंबर 4, आता हा महत्वाचा टप्पा बरं का, नॉर्मलायझेशन झाले का? आता ऍक्च्युली याचं उत्तर आहे की नाही, नॉर्मलायझेशन सुद्धा झालेले नाही. पण पण माझ्या मतानुसार नॉर्मलायझेशन व्हायला पाहिजे होते, कारण खूप साऱ्या वेगवेगळ्या शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात आल्या. आता यामध्ये ज्यांना जे गुण पडले, ज्यांना सोप्या लेवलवर जे प्रश्न आले असतील किंवा प्रश्नपत्रिका आले असतील, त्यांनी चांगले गुण मिळवले असतील. पण ज्यांना कठीण लेवलवर प्रश्नपत्रिका डिस्प्ले झाली असेल किंवा मिळाली असेल, त्यांना मात्र कमी गुण मिळाले असतील. तर हे त्या विद्यार्थ्यांचं टोटल नुकसान झालेलं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. जर फक्त 3 किंवा 4 शिफ्टमध्ये झाल्या असत्या परीक्षा तर ठीक आहे, पण पण खूप साऱ्या शिफ्टमध्ये जवळपास 36 ते 40 शिफ्टमध्ये परीक्षा झाल्या, तर यामध्ये नॉर्मलायझेशन व्हायला पाहिजे होतं. राईट. जसं तुम्हाला माहिती आहे की जसा हा वनरक्षकाचा निकाल जाहीर झाला, अंतिम निकाल, तसं तलाठीचा पण झाला, तलाठीचा. आणि तलाठीमध्ये नॉर्मलायझेशन करण्यात आलेलं आहे. आणि त्यामध्ये त्यामध्ये जर तुमच्यापर्यंत माहिती पोहोचली असेल किंवा तुम्ही तलाठीचे पेपर दिले असाल किंवा तुमच्या संबंधित कुणाचं नॉर्मलायझेशन झालेलं असेल, तर त्यामध्ये 30 गुण वाढ करण्यात आले. 20 गुण वाढले आहेत, कुणाचे 30 गुण वाढले आहेत, कुणाचे 40 गुण वाढलेले आहेत, कुणाचे 25 गुण वाढलेले आहेत त्यांच्या नॉर्मलायझेशन मध्ये. त्यांचे इतके गुण वाढण्यात आलेले आहेत. आणि हे गुण वाढल्यानंतर त्यांचा जो स्कोर आहे, काही काही विद्यार्थ्यांचा, जसं परीक्षा तर टोटल 200 गुणांची होती, काही काही विद्यार्थ्यांना 200च्या वर गुण मिळालेले आहेत, काही काही विद्यार्थ्यांना 200च्या वर गुणही गेलेले आहेत. तर तलाठीमध्ये नॉर्मलायझेशन झालेलं आहे आणि त्यामध्ये 10, 12, 15, 20 असे गुण वाढवण्यात आलेले आहेत. जर तलाठीची परीक्षा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये घेण्यात आली होती, तसंच वनरक्षकाची पण परीक्षा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये घेण्यात आली होती, तर वनरक्षकामध्ये पण नॉर्मलायझेशन व्हायला पाहिजे होतं. कारण ज्या विद्यार्थ्यांना कठीण लेवलचा पेपर आला असेल त्यांना कमी गुण पडले असतील आणि हे त्यांचं नुकसान झालं आहे. ज्यांना सोपा लेवलचा पेपर आलेला असेल त्यांना जास्त गुण पडले असतील. त्यामुळे नॉर्मलायझेशन होणं इथे गरजेचं होतं, पण इथे करण्यात आलेलं नाही. तुमचं काय मत आहे यावर की नॉर्मलायझेशन व्हायला पाहिजे होतं की नाही, हे तुम्ही मला नक्की कळवा बरं का कमेंट सेक्शन मध्ये. यामध्ये नॉर्मलायझेशन झालेलं नाही आणि आता गुण कमी किंवा जास्त होण्याची शक्यता पण नाही. त्यामुळे याला इथून आपण ड्रॉप करू. चल नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, ग्राउंड कधी होणार? आता ग्राउंड ऑनलाईन रिझल्ट आलेला आहे. 1 ते 1.5 महिन्याच्या आत ग्राउंड होणार आहे. राईट. म्हणजे शक्यतो फेब्रुवारीला ग्राउंड होईल किंवा मार्च मध्ये सुरुवातीला ग्राउंड होण्याची शक्यता आहे. तर त्यामुळे तुम्ही तुमची तयारी थांबवू नका. 80 गुणांची तर तयारी घेऊनच, 80 नाही तर 70 तरी मिळायला पाहिजेच. नंबर 6 ला बघा, 54 गुणवाले ग्राउंड साठी पात्र आहेत का? बघा ही जी कंडिशन आहे ही सर्वात मोठी कंडिशन बरं का. ही सर्वात जास्त प्रश्न जर कुणाला पडत असतील तर हा की 54 गुणवाले पात्र आहेत. ही जी स्थिती आहे ही अद्यापही क्लिअर नाही. असंही म्हणायला हरकत नाही की 54 गुणवाले पात्र आहेत, कारण त्यांच्या म्हणण्यानुसार 45% ज्यांना असतील त्यांना ते ग्राउंडसाठी पात्र आहेत किंवा इक्विव्हॅलेंट त्याचे. पण जर विद्यार्थ्यांची संख्या वाढली तर रेशो फॉर्म मध्ये पण घेण्याची शक्यता आहे.
म्हणजे एका जागेसाठी जवळपास 20 विद्यार्थी किंवा एका जागेसाठी जवळपास 15 विद्यार्थी किंवा एका जागेसाठी जवळपास 10 विद्यार्थी असं पण घेऊ शकतात ते शक्यतो, कारण 54 विद्यार्थीवाले जे सर्वच्या सर्व विद्यार्थी आहेत त्यांना ग्राउंडसाठी बोलावतीलच की नाही हे अद्याप मात्र क्लिअर नाही. पण पण मला असं वाटतं की ज्यांना 54 किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहेत 54 त्यांना ग्राउंडला बोलावणार त्यांना, कारण ग्राउंड हे काही जास्त खूप सारे इव्हेंट नाही आहेत, त्यामुळे लवकरच संपणारं ग्राउंड आहे. तर 54 ज्यांना मिळाले असतील त्यांना सुद्धा ग्राउंडला बोलवण्यात येईल असं मला वाटतं बरं का. असं माझं वैयक्तिक मत आहे. आता कुणाकुणाचं मत असं आहे की सर रेशोनुसार होईल किंवा नाही होणार, बट रेशोनुसार असं कुठेच काही त्या जाहिरातमध्ये मेन्शन केलेलं नव्हतं. तर मला असं वाटतं की 54 किंवा त्याच्यापेक्षा जास्त ज्यांना गुण असतील त्यांना ग्राउंडसाठी बोलवण्यात येतील, हे माझं वैयक्तिक मत आहे. ते आता समोर काय होईल ते अजूनही चित्र स्पष्ट नाही. चला नंबर 7, आचारसंहितामध्ये ग्राउंड होणार का? आता समोर आचारसंहिता, इलेक्शन आहे तर आचारसंहिता 144 लागू होणारच आहे. तर आचारसंहितामध्ये ग्राउंड होणार का? तर यस, आचारसंहितामध्ये पण ग्राउंड होईल, कारण ही जी भरती ही आधीपासून डिक्लेअर्ड आहे बरं का, आधीपासून. आणि समोर आचारसंहिता नंतर लागते, तर आधी झालेल्या ज्या भरत्या आहेत त्यांचं जर ग्राउंड असेल तर आचारसंहिता लागू झाल्यानंतरही त्यांचं ग्राउंड घेण्यात येईल. फक्त आचारसंहिता ज्या दिवसापासून लागू होणार आहे त्याच्यानंतर नवीन नियोजनाचे किंवा नवीन ग्राउंड वगैरे घेण्यात येणार नाही. पण ही पूर्वीची भरती आहे, जरी आचारसंहिता लागू झाली तरी ग्राउंड मात्र तुमचे होतीलच, 1-1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये होतील, इतकं लक्षात घ्या. चला समोर जाऊया. नंबर 8, अंतिम निवड कशी होईल? अंतिम निवड तुम्हाला मिळालेले जे लेखीचे गुण आहेत, लेखीचे गुण प्लस तुम्ही ग्राउंडवर जे घेतले आहेत, ग्राउंडवर यांची बेरीज मिळून जे काही XYZ तुमचे गुण होतील त्यानुसार तुमची अंतिम निवड होणार आहे. लक्षात घ्या. आता लेखीमध्ये तुम्हाला समजा मिळाले असतील 70 गुण, 70 गुण, आणि जर तुम्ही ग्राउंडमध्ये 70 गुण घेता तर तुमचा टोटल स्कोर होतो 140. 140. आता काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की सर आता ज्यांनी हे अंतिम उत्तर ऑनलाईन रिझल्ट चेक केला त्यामध्ये त्यांना असं दिसलं की काही काही विद्यार्थ्यांना 100 किंवा त्याच्यापेक्षा जास्त गुण आहेत. बघा याला 70 मिळाले, पण त्याचा ग्राउंड जर चांगलं असेल 70 गुणांचं किंवा 80 गुणांचं, तर 80 जर मिळवले तर 150 होतात बरं का. पण असं पण लक्षात आलं काही विद्यार्थ्यांना 100 किंवा त्याच्यापेक्षा जास्त गुण आहेत, पण त्यांचं ग्राउंड जर समजा 15-20च असेल तर यांना होतात 120 गुण. लेखीमध्ये याला जास्त मिळाले, लेखीमध्ये याला कमी मिळाले, पण दोघांचं पण कोलॅबरेट करून जे टोटल गुण होतील लेखी आणि ग्राउंड त्याच्यानुसार रिझल्ट किंवा त्याच्यानुसार अंतिम निवड होणार आहे बरं का. त्यामुळे 70, 80, 90 हे जे आहेत या मधले गुण घेणारे विद्यार्थी त्यांनी त्यांच्या ग्राउंडची तयारी चांगली ठेवा, आणि ऑलमोस्ट 100च्या वर जितके जास्त 100च्या वर मिळालेले जे गुण आहेत त्यामधील जास्तीत जास्त विद्यार्थी जे आहेत ते MPSC किंवा बँकिंग किंवा इतर अशा ज्या लेखी परीक्षा घेण्यात येतात त्यांची तयारी करणारे आहेत बरं का. त्यांचं ग्राउंड इतकं फास्ट किंवा इतकं स्ट्रॉंग नाही. त्यामुळे 70, 80, 90, 70, 80, 90 यामध्ये जे घेणारे लेखी परीक्षेत घेणारे गुण आहेत त्यांची ग्राउंडची पण तयारी चांगली आहे असं असं थोडं सर्वेमध्ये बघण्यात आलेलं आहे बरं का. तर त्यामुळे ग्राउंडला थांबवू नका, जितकं जास्त होऊ शकतं तुम्ही तितके जास्त कव्हर करा ग्राउंडमध्ये, नक्कीच निकाल लागेल. चला फायनली लास्ट प्रश्न काय, फायनल कट ऑफ किती असेल? हा प्रश्न तर वारंवार वारंवार मला विचारण्यात येतो, फायनल कट ऑफ किती असेल? तर ते कॅटेगरीनुसार असो किंवा कॅटेगरी ओपन मध्ये असो किंवा कॅटेगरी कसं पण असो, तुम्ही 155 ला क्रॉस करा बरं का. 150 ते 155 आणि याच्यापेक्षा जर जास्त असतील, स्पेशली कॅटेगरीवाले SC ST OBC यांना, कॅटेगरीवाले 150 ते 155 किंवा 155चा वर गुण घेऊन या दोघांचे टोटल टोटल आणि हे कोणासाठी सांगतोय, मेल म्हणजे पुरुष उमेदवारांसाठी बरं का. तर त्यांचे सिलेक्शनचे चान्सेस आहेत हे पुरुष उमेदवारांसाठी, पुरुष. पण महिला उमेदवारांसाठी माझा अंदाज सांगतोय बघा, अंदाजित कट ऑफ सांगतोय 135 ते 140 किंवा 140चा वर घेऊन या कॅटेगरीसाठी बरं का. ही कॅटेगरीसाठी SC ST OBC नुसार हा माझा अंदाज सांगतोय, अंदाज याच्या दरम्यान किंवा 140च्या वर जर असेल तर सिलेक्शन होण्याचे चान्सेस जरा वाढतील. तेच ओपन मध्ये जर करत असाल तुम्ही तर 4-5 गुणांचा फरक ठेवा याच्यामध्ये, की याच्यामध्ये ओपन साठी जर असेल ओपन पुरुष तर 155 ते 160 असायला पाहिजे, ओपन महिला जर असेल तर 140 ते 145 असं म्हणायला काही हरकत नाही किंवा त्याच्यापेक्षा
जास्त. हा मी माझा कट ऑफ सांगितला, तुम्ही पण तुमचे कट ऑफ जर तुम्ही माझ्याशी सहमत असाल तर ओके करा, किंवा तुम्हाला असं वाटतं की नाही सर इतका कमी कट ऑफ लागणार नाही, याचा वर जाईल, तर तसं सुद्धा तुम्ही मेन्शन करा कमेंट सेक्शनमध्ये. किंवा सर तुम्ही खूप जास्त कट ऑफ सांगताय, इतका मोठा कट ऑफ थोडी कमी लागेल 110 115 वर, असंही तुम्हाला तुमचा कट ऑफ मेन्शन करता येईल. राईट. तर ऍक्च्युली काल डिक्लेअर झालेला ऑनलाईन अंतिम निकाल त्याच्यापासून विद्यार्थ्यांमध्ये खूप संभ्रमाची परिस्थिती तयार झाली आणि खूप सारे प्रश्न त्यांचे तयार झाले. तर ते प्रश्न वारंवार मला फोनवर विचारण्यात येत आहेत, किंवा मी त्यांना फोनवर उत्तर देत आहे किंवा मेसेज थ्रू उत्तर देत आहे. तेच त्यासाठी हा एक छोटासा एक चर्चासत्र किंवा एक व्हिडिओ तयार केला, की आता हा व्हिडिओ बघा आणि शक्यतो तुम्ही तुम्हाला जे तयार झालेले प्रश्न आहेत, तुम्हाला पडलेले प्रश्न आहेत, तर त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न या छोट्या व्हिडिओमधून केलेला आहे. काय बघितलं आपण आज? महाराष्ट्र वनरक्षक भरती 2023 की पेशावरून इतर जिल्ह्याचे जे निकाल जाहीर करण्यात आले आहेत त्यापासून तयार झालेले प्रश्न बघितले. तुम्हाला हे सांगण्याची गरज नाही की तुम्हाला तुमचा निकाल किंवा अंतिम निकाल कुठे जाऊन चेक करायचे आहे, ते तर तुम्ही इतर व्हिडिओमध्ये बघितले आहेतच. मला फक्त त्याच्या व्यतिरिक्त इतर जे प्रश्न पडले आहेत फक्त ते तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे निराश होऊ नका बरं का. जे नागपूर किंवा ठाणे यांचं अद्याप जे दिसत नाहीये त्यांनी निराश होऊ नका. उद्या किंवा परवा 1-2 दिवसामध्ये नक्कीच येईल. शिवाय इतर जे जिल्हे आहेत त्यांचा पण निकाल लवकरात लवकरच जाहीर होईल. राईट. थोडा संयम ठेवा, नक्कीच होईल. आणि शिवाय तुम्ही जे माझे व्हिडिओ बघतायत, तुमचं सिलेक्शन व्हायलाच पाहिजे अशी मी शुभेच्छा तुम्हाला इथूनच देतोय बरं का, की नक्कीच तुमचं सिलेक्शन व्हायला पाहिजे. राईट. मित्रांनो, ही होती एक छोटीशी माहिती, एक चर्चासत्र आपण घेतलंय. जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना पण जर हे प्रश्न पडत असतील तर त्यांना याला शेअर करा, किंवा तुमचे सजेशन्स काही आहेत किंवा यामध्ये जर काही सांगायचं सुटलं असेल किंवा मी चुकलो असेल त्याला सुद्धा तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करता येईल. राईट. पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा, सबस्क्राईब करा, इतर मित्रांपर्यंत पोहोचवा आणि नवीन नवीन अपडेट्स माझ्याकडून घेत चला. राईट. माझ्या शुभेच्छा नेहमी तुमच्यासोबत असणारच, डेफिनेटली असणार. की आता हे नवीन 2024 जे सुरू झालं आहे, या 2024 मध्ये तुम्हाला कुठे ना कुठे एक सीट नक्कीच मिळायला पाहिजे, कुठेतरी एक नियुक्ती तुमची व्हायलाच पाहिजे कुठल्या तरी डिपार्टमेंटमध्ये. राईट. मित्रांनो, इतक्या शुभेच्छा देतोय आणि हा छोटासा चर्चासत्र मी इथेच थांबवतोय. राईट. आनंदी राहा, खुश राहा, नेहमी हसत खेळत राहा. बी हॅपी अँड कीप स्माइलिंग ऑलवेज. टिल देन ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच. लवकरच मी तुमची पुन्हा भेट करेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.